Hello students, welcome to our channel Raman Science Academy. My name is प्रवीण भुसारी आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ऑसिलेशनचा 7th व्हिडिओ. ऑसिलेशनच्या 6th लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन काय आहे, पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन, त्यानंतर मग टोटल एनर्जी काय असतं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक की कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कुठे असते, मिनिमम कुठे असते, कोणत्या पोझिशनला एनर्जी ही फक्त कायनेटिक असेल, कोणत्या पोझिशनला एनर्जी ही फक्त पोटेन्शियल असेल आणि टोटल एनर्जी ही पूर्ण SHM मध्ये कॉन्स्टंट राहते का हे देखील आपण चेक करणार आहोत. सो लेट स्टार्ट ऑसिलेशन 07. ओके, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कायनेटिक एनर्जीचं जे इक्वेशन आहे ते आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये a² मायनस x². त्यानंतर आपण m ओमेगा स्क्वेअरला पुटअप केलं होतं k. सो कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन भेटलं होतं 1/2 k ब्रॅकेटमध्ये a² मायनस x². त्यानंतर सध्या याला नाव देऊ इक्वेशन 1. त्यानंतर मग आपण बघितलं होतं की पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन आलं होतं किंवा फॉर्म्युला आला होता 1/2 m ओमेगा स्क्वेअर x². त्यानंतर वन्स अगेन m ओमेगा स्क्वेअरला आपण रिप्लेस केलं होतं k नी. तर या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आली होती 1/2 k x². याला नाव देऊयात आपण सपोज इक्वेशन नंबर 2. त्यानंतर मग आपण काढली होती टोटल एनर्जी. सो टोटल एनर्जी ही सिंपल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता 1/2 k ब्रॅकेटमध्ये a² मायनस x² प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला होता 1/2 k x². या पूर्ण टर्मला सॉल्व केल्यानंतर आपल्याला टोटल एनर्जी भेटली होती 1/2 k a². ठीक आहे, इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तर त्यानंतर आपण समोरचं टॉपिक इथे कंटिन्यू करणार आहोत. सो काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या ठिकाणी नोट डाऊन करण्यासारखे, ते आपण बघूयात. तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आलेला आहे 1/2 k a². ठीक आहे, या ठिकाणी k ची व्हॅल्यू आपण m ओमेगा स्क्वेअर पुटअप करून देऊया. आता ज्यावेळेस आपण डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं होतं, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एक टर्म आली होती, ओके, d²x/dt² प्लस k/mx इज इक्वल टू 0. या ठिकाणी k/m ला आपण ओमेगा स्क्वेअरने सबस्टिट्यूट केलं होतं. ठीक आहे, तर ही टर्म आपण त्या ठिकाणूनच घेतलेली आहे. तर k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आहे, तर k इज इक्वल टू होऊन जाणार m ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, आणि ही k ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ठेवायची. तर इथे येणार 1/2 k च्या ठिकाणी येणार m ओमेगा स्क्वेअर आणि हा a² जशाच्या तसा. त्यानंतर ओमेगा याचा फॉर्म्युला होता किंवा ओमेगा दॅट इज ऑल्सो नोन ॲज अँग्युलर वेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला होता 2π/T किंवा एक दुसरा फॉर्म्युला होता तो म्हणजे 2πr. ओके, 1/T ला आपण फ्रिक्वेन्सी पुटअप करत असतो. ही व्हॅल्यू या ठिकाणी ठेवा. तर टोटल एनर्जी भेटून जाते 1/2 m ओमेगा म्हणजेच 2πn² सोबत a². ठीक आहे, या ठिकाणी ब्रॅकेटमधल्या पूर्ण टर्मचं स्क्वेअरिंग करून टाका. इथे येणार 1/2 m, 2 चा स्क्वेअर होणार 4, पायचा स्क्वेअर होणार π², n चा स्क्वेअर होणार n² आणि a² जशाच्या तसा. त्यानंतर 2 2 जार इथे 4 होतील. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू होऊन जाते हा 2 समोर, त्यानंतर मग m π² n² a². ओके, सो टोटल एनर्जीचं हे एक नवीन इक्वेशन भेटतं. ठीक आहे, आता या इक्वेशनमध्ये बघा 2 कॉन्स्टंट आहे, मास पण कॉन्स्टंट आहे आणि π² पण कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल टर्म आहे तर फक्त ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी. ओके, फॉर सम टाइम थोड्या वेळासाठी एक काम करूयात, आपण n ला कॉन्स्टंट कन्सिडर करूयात. ओके, फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट कन्सिडर करा. जर तुम्ही फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट कन्सिडर केलं तर ही पूर्णच्या पूर्ण टर्म कॉन्स्टंट होऊन जाणार. पण या ठिकाणी आपण डायरेक्टली लिहू शकतो की टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, आता एक काम करा, आता ॲम्प्लिट्यूडला कॉन्स्टंट कन्सिडर करा. मग ॲम्प्लिट्यूडला जर कॉन्स्टंट कन्सिडर केलं तर या ठिकाणी आपण लिहू शकतो की टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी, किंवा फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड दोघांना पण कॉन्स्टंट कन्सिडर करा. ओके, त्यानंतर आपण असे लिहू शकतो की टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास ऑफ द पार्टिकल. ठीक आहे, तर हे 3 इम्पॉर्टंट स्टेटमेंट या ठिकाणी तयार होतात जे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, हे स्टेटमेंट मी या ठिकाणी लिहून देतो.
फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे की टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल performing simple harmonic motion depends on किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू लिहू शकतो is directly proportional to square of amplitude. Okay, total energy is directly proportional to the square of the amplitude. Okay, simple harmonic motion चा amplitude जेवढा जास्त असेल, ओके, amplitude जेवढा जास्त असेल टोटल एनर्जी पण तेवढी जास्त होईल, कारण टोटल एनर्जी या ठिकाणी स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूडच्या टर्म मध्ये हे इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड पॉइंट, ओके, फ्रिक्वेन्सीचा टोटल एनर्जी ऑफ द particle performing simple harmonic motion is directly proportional to square of frequency. Okay, डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि तिसरं आणि इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे ते म्हणजे की टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज डायरेक्टली proportional to mass of the particle. ठीक आहे, हे 3 इम्पॉर्टंट स्टेटमेंट तुम्ही व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. ओके, तर बघा या ठिकाणी आपण बघितलं की टोटल एनर्जी ही एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ हा होतो की जर एम्प्लिट्यूड डबल झाला, ठीक आहे, एम्प्लिट्यूडला जर आपण डबल केलं तर हा टोटल एनर्जी 4 टाइम्स इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, एम्प्लिट्यूडला जर डबल केलं तर टोटल एनर्जी 4 टाइम्स इन्क्रीज होणार. फ्रिक्वेन्सीला जर आपण डबल केलं तर टोटल एनर्जी पण 4 टाइम्स इन्क्रीज होणार. ओके, आणि या ठिकाणी मासला तुम्ही जेवढे इन्क्रीज करणार, सपोज जर तुम्ही मासला डबल केलं तर टोटल एनर्जी डबल होऊन जाणार आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि मास या तिघांवर आपली टोटल एनर्जी ही डिपेंडंट असते. ठीक आहे, एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि मास यांच्यावर टोटल एनर्जी ही डिपेंडंट आहे. ठीक आहे, ओके. नाउ आता आपण बघूयात की कोणकोणत्या ठिकाणी किंवा ज्यावेळेस एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस एक्झॅक्टली कोणत्या पॉइंटला पूर्ण एनर्जी ही कायनेटिक असेल, पूर्ण एनर्जी ही पोटेन्शियल असेल, ते आता आपण या ठिकाणी चेक करूयात. ठीक आहे, तर बघूयात अगोदर मीन पोझिशनला. सो ॲट मीन पोझिशन, ठीक आहे, सो मीन पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू असते. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज 0. तर चला बघूया कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2k² मायनस x². तर या ठिकाणी x म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 0 आहे, 0चा स्क्वेअर 0च होणार आहे. सो इथे उरणार फक्त 1/2k². ओके, आता चेक करूयात पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2kx². आता x ची व्हॅल्यू 0 ठेवा, 0चा स्क्वेअर तर 0च येणार आहे. सो टोटल पोटेन्शियल एनर्जी देखील या ठिकाणी होऊन जाणार आहे 0. तर मीन पोझिशनला आपण बघितलं की कायनेटिक एनर्जी आलेली आहे 1/2ka², जे की कायनेटिक एनर्जीची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी आली मीन पोझिशनला 0. याचा अर्थ हा होतो की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी अवेलेबलच नाही आहे. ओके, इट मीन्स दॅट की मीन पोझिशनला पार्टिकलला फक्त आणि फक्त कायनेटिक एनर्जी असते.
ठीक आहे. ॲट मीन पोझिशन पार्टिकल इज हॅव्हिंग ओनली कायनेटिक एनर्जी. या ठिकाणी पार्टिकलला पोटेन्शियल एनर्जी राहणार नाही. ठीक आहे, चला लिहून घेऊयात. ॲट मीन पोझिशन, ॲट मीन पोझिशन particle is having only kinetic energy. Okay. At extreme position, at extreme position, ठीक आहे. सो एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते x इज इक्वल्स टू प्लस मायनस ए. जर तुम्ही फक्त मॅग्नेट्यूड कन्सिडर करणार तर एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट असेल ए एवढं. ओके, किंवा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एम्प्लिट्यूड. ठीक आहे. नाव आता सगळ्यात अगोदर आपण बघूयात की एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असेल. सो कायनेटिक एनर्जी इज 1/2 k a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही या ठिकाणी ए ठेवली तर इथे होणार 1/2 k ए स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू ए, तर एक्सचा स्क्वेअर म्हणजे होऊन जाणार एचा स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इथे येणार 0 आणि 0 इंटू एनिथिंग इज इक्वल टू 0. सो एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू असणार आहे 0. आता बघूयात पोटेन्शियल एनर्जी किती असेल. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 k एक्सचा स्क्वेअर. सो 1/2 k. आता एक्सची व्हॅल्यू आहे ए आणि एक्सचा स्क्वेअर म्हणजे इथे होणार एचा स्क्वेअर. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इज 1/2 k ए स्क्वेअर, जी की पोटेन्शियल एनर्जीची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. ओके, तर याचा अर्थ हा होतो की एक्स्ट्रीम पोझिशनला बॉडीला कायनेटिक एनर्जी ही नसते. एक्स्ट्रीम पोझिशनला बॉडीला फक्त पोटेन्शियल एनर्जी ही भेटलेली असते. ओके, दुसरा एक विचार तुम्ही असा करू शकता की एक्स्ट्रीम पोझिशनला बॉडीची जी वेलॉसिटी आहे, ठीक आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला आपण बघितलं होतं की बॉडीची वेलॉसिटी ही 0 होऊन जाते. मग जर वेलॉसिटी 0 असेल तर कायनेटिक एनर्जी देखील ही 0 होऊन जाणार. ओके, तर आतापर्यंत आपण बघितलं की मीन पोझिशनला, ओके बघा, मीन पोझिशनला बॉडीला फक्त कायनेटिक एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी ही 0 होऊन जाते. ओके, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला बॉडीला फक्त पोटेन्शियल एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी ही 0 होऊन जाते. ठीक आहे. सो ॲट extreme position, body is having only potential energy. At extreme position body is having only potential energy. जर बघा इकडे लक्ष द्या, सपोज ही झाली मीन पोझिशन, ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी असते 0 आणि कायनेटिक एनर्जी असते मॅक्सिमम. ठीक आहे, मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0, कायनेटिक एनर्जी असेल मॅक्सिमम. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी असते मॅक्स. ओके, दोन्हीही एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्सिमम असणार आणि कायनेटिक एनर्जी असेल 0. कायनेटिक एनर्जी इज 0. तर तुम्ही असे म्हणू शकता बघा की जशी एखादी बॉडी मेन पोझिशनला क्रॉस करून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाणार, बघा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, जेव्हा बॉडी मेन पोझिशनला क्रॉस करून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाणार, मग ती राईट एक्स्ट्रीम असो की लेफ्ट एक्स्ट्रीम असो, त्यावेळेस बॉडीची कायनेटिक एनर्जी कमी होत जाते आणि पोटेन्शियल एनर्जी ही वाढत जाते. ठीक आहे, पुन्हा लक्ष द्या, ज्यावेळेस एखादी बॉडी मीन पोझिशनला क्रॉस करून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाणार, कायनेटिक एनर्जी बघा, कायनेटिक एनर्जी इथे मॅक्सिमम होती, इथे 0 होती. याचा अर्थ हा होतो की कायनेटिक एनर्जी मीन पासून एक्स्ट्रीमकडे जाताना कमी होत जाते. अगोदर मॅक्सिमम, नंतर कमी, अजून कमी, एक वेळ येणार की एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी होऊन जाते 0. आता पोटेन्शियल एनर्जी ही मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाताना मॅक्सिमम होत जाते. ठीक आहे, जसं बॉडीचा डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होत जाणार, पोटेन्शियल एनर्जी ही बॉडीची इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, मग या ठिकाणी एक पॉईंट, ठीक आहे बघा, या पूर्ण पाथमध्ये कुठे ना कुठेतरी एक पॉईंट असा असेल की ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ही दोन्ही सेम येतात.
ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन तयार होत असतो. ठीक आहे, द पॉइंट ओके बिटवीन मीन पोजिशन अँड एक्स्ट्रीम पोजिशन वेअर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. ओके, आणि तो पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्ही नोट डाऊन करून घ्या पूर्णपणे. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा आणि नोट करून घ्या. ठीक आहे, तर आता बघूयात ग्राफ. कायनेटिक एनर्जीचा आणि पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. सो हेडिंग देऊन ठेवा, ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी वर्सेस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, ओके, दिलं हेडिंग. सो लेट अस हैव अ लुक एट द ग्राफ. Graph of potential energy and kinetic energy. Okay. Okay. He is a left extreme position. याला कन्सिडर करूयात मेन पोजिशन आणि ही झाली राईट एक्स्ट्रीम पोजिशन. ओके, मेन पोजिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते 0. एक्स्ट्रीम पोजिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते मॅक्सिमम. ओके, इकडे x इज इक्वल टू प्लस ए, इकडे असणार x इज इक्वल टू मायनस ए. ठीक आहे, नाव आता बघूयात, काम करूयात. हा पॉइंट कन्सिडर करूया ज्या पॉइंटला एनर्जी मॅक्सिमम आहे. ठीक आहे, ओके. नाव आता बघा, सगळ्यात अगोदर आपण कायनेटिक एनर्जीला प्लॉट करूयात. कायनेटिक एनर्जी ही मॅक्सिमम असते मेन पोजिशनला. ठीक आहे, सो मेन पोजिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे. चला आपण तो पॉइंट हा ओके या ठिकाणी अझ्युम करूया. त्यानंतर एक्स्ट्रीम पोजिशनला कायनेटिक एनर्जी ही मिनिमम असते आणि मिनिमम म्हणजे 0 असणार आहे. तर सपोज हे झाले तर 2 पॉईंट. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोजिशनला 0 आणि मेन पोजिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. जर आपण हे पॉईंट्स जॉईन केले तर कायनेटिक एनर्जीचा ग्राफ हा असा होऊन जातो. ठीक आहे, दिस इज द ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोजिशन्सला 0 आहे आणि मेन पोजिशनला मॅक्सिमम आहे. आता आपल्याला बघायचं आहे ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी 0 असते मेन पोजिशनला, तर हा झाला तो पॉईंट. ठीक आहे, मेन पोजिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 आणि एक्स्ट्रीम पोजिशनला पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्सिमम असते. तर हे झाले ते पॉईंट्स. ओके, एक्स्ट्रीम पोजिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, एक्स्ट्रीम पोजिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. जर आपण हे पॉईंट्स जॉईन केलेत तर तो ग्राफ असा येणार. ठीक आहे, तर हा जो ग्राफ, हा ग्राफ रिप्रेझेंट करेल कायनेटिक एनर्जी आणि हा ग्राफ रिप्रेझेंट करेल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, सो दिस इज द ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ओके, व्हिडिओला पॉज करून ग्राफ नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, ओके. तर इथपर्यंत आपण बघितलं कायनेटिक एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जीचं आपण इक्वेशन बघितलं. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय असते, पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन बघितलं. त्यानंतर मग आपण बघितलं की टोटल एनर्जी काय आहे. ओके, त्यानंतर मग आता आपण दोन्हीचे ग्राफही बघितले. कायनेटिक एनर्जीचाही ग्राफ बघितला, पोटेन्शियल एनर्जीचाही ग्राफ बघितला. ओके, तर या ठिकाणी एनर्जीचा टॉपिक हा आपला संपून जातो. आता एनर्जीवर बेस्ड काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम आपण या ठिकाणी कंटिन्यू करूयात. ठीक आहे, ओके, स्टार्ट. हेडिंग देऊन ठेवा प्रॉब्लेम्स. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे आता. ओके, फर्स्ट, अ बॉडी इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, एक बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते
at a displacement x, at a displacement x, its potential energy is E1. Its potential energy is E1. ठीक आहे. त्यानंतर and at a displacement y, at a displacement y, its potential energy is E2. ठीक है. What is the potential energy at a displacement equal to x plus y? What is the potential energy at a displacement x plus y? ठीक आहे. ओके, ऑप्शनही दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे, व्हेरी फर्स्ट ऑप्शन इज रूट ई is equal to root E1 minus root E2. Second option is root E is equal to root E1 plus root E2. Third option आहे E is equals to E1 plus E2 आणि fourth option आहे E is equal to E1 minus E2. ठीक आहे. ओके, चला सॉल्व करूया त्याला आता. बघा, क्वेश्चन एकदम सिंपल आहे. एक बॉडी आहे जी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते. ठीक आहे. ज्यावेळेस बॉडी मीन पोझिशन पासून एक्स अंतरावर होती त्यावेळेस बॉडीची पोटेन्शियल एनर्जी होती E1. ओके, आणि ज्यावेळेस बॉडीचं डिस्प्लेसमेंट वाय होतं त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी होती E2. तर ज्यावेळेस बॉडीचा डिस्प्लेसमेंट एक्स प्लस वाय असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा, सो E1 is the potential energy when displacement is x. ठीक आहे. ज्यावेळेस बॉडीचा डिस्प्लेसमेंट x आहे त्यावेळेस बॉडीची पोटेन्शियल एनर्जी आहे E1. तर E1 चा फॉर्म्युला लिहून घेऊयात एकदा. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेल की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 k x². ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी E1 पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला होणार 1/2 k x². चला याला जाऊ देऊयात इक्वेशन नंबर 1. ओके, वेट प्लस थांबूया. या ठिकाणी जर आपण याला x साठी सॉल्व्ह केलं, ठीक आहे, x साठी जर सॉल्व्ह केलं बघा तर 2 इकडे जाणार, k डिवाइड होणार. सो x² इज इक्वल टू येणार 2 टाइम्स E1 अपॉन k. आता x² इज इक्वल टू 2 टाइम्स E1 अपॉन k आहे, तर x इज इक्वल्स टू होणार √2 E1 अपॉन k. ठीक आहे. बघा, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट x होतं पोटेन्शियल एनर्जी होती E1. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण घेतला 1/2 k x². या ठिकाणी आपण x² साठी सॉल्व्ह केलं तर x² इज इक्वल टू आला 2 E1 अपॉन k. तर x साठी जर सॉल्व्ह केलं तर x येणार √2 E1 अपॉन k. आता बघा, सो E2 इज द potential energy when displacement is y. ठीक आहे. ज्यावेळेस बॉडीचं डिस्प्लेसमेंट y होतं त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी होती E2. जर E2 चा फॉर्म्युला आपण तयार केला तर तो होणार E2 इज इक्वल टू 1/2 k आणि इथे येणार y². पुन्हा एकदा y² साठी सॉल्व्ह करूया. तर y² इज इक्वल टू येणार 2 मल्टिप्लाय होतील आणि k डिवाइड होणार. तर हा होणार 2 टाइम्स E2 अपॉन k. वन्स अगेन y साठी जर सॉल्व्ह केलं तर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो y इज इक्वल टू येऊन जातो y इज इक्वल टू √2 टाइम्स E2 अपॉन k. ओके. आता ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट x प्लस वाय असेल, ठीक आहे, अगोदर आपण ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट x होतं त्याच्यासाठी पोटेन्शियल एनर्जी पाहिली. डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस y होतं त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी पाहिली. आता बघायचं जेव्हा डिस्प्लेसमेंट x प्लस वाय असेल तेव्हा. ओके, सो लेट अस assume let E be the potential energy when
डिस्प्लेसमेंट इज एक्स प्लस वाय. ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट एक्स प्लस वाय आहे त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी आपण कन्सिडर करूयात ई. सो फॉर्म्युला होणार ई इज इक्वल टू 1/2 के आणि डिस्प्लेसमेंट या ठिकाणी आहे एक्स प्लस वाय, त्याचा होणार स्क्वेअर. वन्स अगेन एक्स प्लस वाय साठी आपण सॉल्व्ह करूयात. सो एक्स प्लस वायचा स्क्वेअर इज इक्वल टू होणार ट्वाईस ई अपॉन के. तर एक्स प्लस वाय येऊन जातो रूटमध्ये ट्वाईस ई अपॉन के. ठीक आहे, ओके. आता बघा आपल्याला ही टर्म भेटलेली आहे की एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू रूटमध्ये ट्वाईस ई अपॉन के. आता या ठिकाणी एक्स आणि वाय दोन्हीची व्हॅल्यू पुटअप करून द्या. आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आहे रूट ट्वाईस ई वन अपॉन के आणि वायची व्हॅल्यू आहे रूट ट्वाईस ई टू अपॉन के. चला पुटअप करूयात. तर या ठिकाणी आपला आन्सर भेटेल एक्सची व्हॅल्यू रूट ट्वाईस ई वन अपॉन के प्लस रूट ट्वाईस ई टू अपॉन के इज इक्वल टू रूट ट्वाईस ई अपॉन के. ओके, नाउ तर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ठिकाणी रूट 2 अपॉन के, रूट 2 अपॉन के आणि रूट 2 अपॉन के ही टर्म कॉमन आहे. ओके, आपण एक काम करूयात, रूट 2 अपॉन के ही टर्म इकडे लेफ्ट हँड साईडला कॉमन काढूयात. जर आपण कॉमन काढली तर इकडे येणार रूट 2 अपॉन के, इथे उरणार रूट ई वन प्लस रूट ई टू. ठीक आहे, बघा रूट 2 अपॉन के दोन्ही ठिकाणून आपण कॉमन काढलेलं आहे. इथे उरणार रूट ई वन, इथे उरणार रूट ई टू. इथे पण तसंच करायचं आहे, फक्त सेपरेट लिहा की रूट 2 अपॉन के आणि रूट ई सेपरेट. हा रूट 2 अपॉन के या रूट 2 अपॉन के सोबत कॅन्सल होतो. तर इक्वेशन भेटणार आपल्याला रूट ई इज इक्वल टू रूट ई वन प्लस रूट ई टू. तर ज्यावेळेस आपलं डिस्प्लेसमेंट एक्स प्लस वाय असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी असेल रूट ई इज इक्वल टू रूट ई वन प्लस रूट ई टू, म्हणजे ऑप्शन सेकंड. ओके, सो दिस इज द आन्सर. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा, प्रॉब्लेम नोट डाऊन करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, ओके. नाउ सेकंड क्वेश्चन. इट इज द टाइम फॉर सेकंड क्वेश्चन. A particle is oscillating in SHM. A particle is oscillating in SHM. एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. What fraction of total energy? What fraction of total energy is kinetic? What fraction of total energy is kinetic when the particle is at a/2 from the mean position? From the mean position. From the mean position. ओके, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट ऑप्शन आहे 3/4, सेकंड ऑप्शन दिलेला आहे 2/4, थर्ड ऑप्शन दिला आहे 4/7 आणि लास्ट ऑप्शन दिला आहे 5/7. ओके, क्वेश्चन एकदम सिंपल आहे. बघा एक बॉडी आहे जी सिंपल हार्मोनिक मोशन करते. ठीक आहे, ज्या ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड आहे ए. ठीक आहे, बॉडी particle is oscillating in simple harmonic motion. So what fraction of total energy is kinetic? Kinetic एनर्जीच्या किती फ्रॅक्शन टोटल एनर्जीच्या किती फ्रॅक्शन कायनेटिक एनर्जी आहे हे आपल्याला सांगायचं आहे. जेव्हा बॉडी
मीन पोझिशन पासून a/2 डिस्टन्सवर असेल. ठीक आहे, बघा ही झाली सपोज मीन पोझिशन, ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आता हा झाला टोटल अँप्लिट्यूड ए. ठीक आहे, आता बॉडी जी त्यांनी सांगितली ती आहे ॲट अ डिस्टन्स a/2 फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजेच डिस्प्लेसमेंट त्यांनी मेन्शन केलं आहे की x इज इक्वल टू a/2. ठीक आहे, a/2 डिस्टन्सवर आपला पार्टिकल आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक. कायनेटिक एनर्जी ही टोटल एनर्जीच्या किती फ्रॅक्शनमध्ये. ओके, म्हणजे बघा सिम्पल आहे. चला तो फ्रॅक्शन आपण कन्सिडर करूयात KF. ओके, आता कॅल्क्युलेट कसं करायचं आहे. सो व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी, टोटल एनर्जीच्या किती फ्रॅक्शन कायनेटिक एनर्जी ते आपल्याला सांगायचं. तर सगळ्यात अगोदर x इज इक्वल टू a/2 ला आपण कॅल्क्युलेट करूयात कायनेटिक एनर्जी, त्यानंतर कॅल्क्युलेट करूयात पोटेन्शियल एनर्जी आणि नंतर काढूयात दोघांचा फ्रॅक्शन. ओके, तो फ्रॅक्शन म्हणजे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. तर ॲट x इज इक्वल टू a/2, x इज इक्वल टू a/2 ला कायनेटिक एनर्जी किती असेल ते बघूयात. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 k a² मायनस x². सो 1/2 k a² मायनस, आता x ची व्हॅल्यू a/2 ठेवा. इथे जर आपण x ची व्हॅल्यू a/2 ठेवली तर a/2 चा स्क्वेअर होणार. सो a/2 चा स्क्वेअर. ओके, आता a/2 चा स्क्वेअर घेऊन टाका. सो 1/2 k ॲज इट इज, इथे येणार a² मायनस a/2 चा स्क्वेअर हा होऊन जातो a²/4. इथे ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो 1/2 k 4 इंटू a² होणार 4a² मायनस 1 इंटू a² म्हणजेच a² अपॉन 1 इंटू 4 म्हणजेच 4. तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी येते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/, आता 4 आपण समोर घेऊन टाकूया. सो इट विल बी 1/8. ठीक आहे, सो 1/8 k आतमध्ये येणार 4a² मायनस a² म्हणजे 3a चा स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी या ठिकाणी आलेली आहे दॅट इज 3/8 k a². ठीक आहे, आता टोटल एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही आहे कारण टोटल एनर्जी ही प्रत्येक पोझिशनला कॉन्स्टंटच राहणार आहे. सो टोटल एनर्जी सिम्पल इज इक्वल टू 1/2 k a². सो आता तो फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करूयात. सो फ्रॅक्शन कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो कायनेटिक एनर्जी आली 3/8 k a² आणि टोटल एनर्जी आलेली आहे 1/2 k a². k a² सोबत k a² होऊन जातो कॅन्सल. सो हा फ्रॅक्शन इक्वल टू येणार 3/8 इंटू 2/1. सो 2 4s are 8. सो आन्सर इज 3/4. सो तो फ्रॅक्शन आला 3/4 म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन होता, लिहून घ्या. व्हिडिओला पॉज करून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन देखील एकदम सिंपल आहे. बघा, हे जेवढेही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतो हा प्रत्येक क्वेश्चन कोणत्या ना कोणत्या तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, आणि म्हणून सर्वचे सर्व क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, एक्झॅक्टली आता नेक्स्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये एक्झॅक्टली तेच नाही विचारणार, बट यांच्यासारखे दुसरे क्वेश्चन विचारतात. ओके, सो क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, नाव नेक्स्ट, अ सिंपल पेंडुलम इज ऑसिलेटिंग विथ एम्प्लिट्यूड ए. A simple pendulum is oscillating with amplitude A. Okay, and angular frequency omega. And angular frequency ओमेगा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे आपल्याला. ॲट अ डिस्प्लेसमेंट x फ्रॉम मीन पोझिशन, ॲट डिस्प्लेसमेंट
एक्स फ्रॉम मीन पोजिशन at displacement x from mean position, the ratio of kinetic energy to potential energy is. The ratio of kinetic energy to potential energy is. ओके, आपल्याला रेशो विचारलेला आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन एकदम सिंपल आहे. एक ऑब्जेक्ट एक सिंपल पेंडुलम आहे, जो सिंपल पेंडुलम सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ठीक आहे, किंवा ऑसिलेशन्स करतोय. ज्या ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड आहे ए आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला ओमेगा. ओके, तर मीन पोझिशन पासून एक्स डिस्टन्सवर एक्स डिस्प्लेसमेंट बघा, ज्यावेळेस सिंपल पेंडुलमचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून एक्स असेल त्यावेळेस कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. चला सॉल्व्ह करूयात. सो ॲट डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम मीन पोझिशन. ओके, ज्यावेळेस बॉडीचं डिस्प्लेसमेंट एक्स असेल मीन पोझिशन पासून त्यावेळेस कायनेटिक एनर्जी असेल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2k ब्रॅकेटमध्ये असणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येतो 1/2k एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ज्यावेळेस बॉडीचं डिस्प्लेसमेंट किंवा कोणत्याही ऑब्जेक्टचं बघा, इथे सिंपल पेंडुलम दिला आहे, ज्यावेळेस सिंपल पेंडुलमचं डिस्प्लेसमेंट एक्स असेल त्यावेळेस कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा आहे आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपल्याला या दोघांचा रेशो घ्यायचा आहे. सो कायनेटिक एनर्जी तो पोटेन्शियल एनर्जीचा रेशो. सो 1/2k ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1/2k एक्स स्क्वेअर. 1/2k होऊन जातो कॅन्सल. तर सिम्पली हा रेशो येतो कायनेटिक एनर्जी इज टू पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज टू एक्स स्क्वेअर. हा झाला तो रेशो. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूयात. बाकी पूर्ण नवीन लेक्चरमध्ये आता नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे, ओके, सो थँक्यू.